नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे नवीन अपडेटमध्ये. शेतकरी मित्रांनो, गेल्या 2 महिन्यापासून कर्जमाफीविषयी निस्त्या बातम्या आहेत, परंतु कर्जमाफीचा काढण्यास कुणीही तयार नाही. शेतकरी मित्रांनो, अगोदर राजू शेट्टी, नवले, वामनराव चटप, बुलढाण्याचे कुणीतरी नेते आहेत ते, परत आपले बच्चूभाऊ कडू, ज्ञानेश्वर पाटील खरात, हे सर्वजण मिळून, त्याच्यासोबत अजून महादेवरावजी जानकर, हे सर्व मिळून आंदोलन करण्याची तयारी असल्याचे स्पष्ट केले होते. शेतकरी मित्रांनो, मे महिना असा होता की या मे महिन्यामध्ये कर्जमाफी आंदोलनाला सुरुवात होईल असं वाटत होतं, परंतु याच्यावरून हे स्पष्ट होत आहे की कर्जमाफी आंदोलन कुठेतरी मागं पडत आहे. का मागं पडत आहे, याच्या मागची कारणं काय आहेत, ते आपल्या व्हिडिओमध्ये आपण आज स्पष्ट करणार आहोत. शेतकरी मित्रांनो, जेव्हा अजितदादा पवारांनी कर्जमाफी होणार नाही असं सांगितल्यानंतर सर्वच शेतकऱ्यांना हे समजलं की आता कर्जमाफी होणार नाही, परंतु एकट्या बच्चू कडू यांनी हा मुद्दा लावून धरला. माननीय राज्याचे कृषी मंत्री यांच्या घरावर आंदोलन नेलं, परंतु कुण्याही नेत्याची त्यांना साथ मिळाली नाही. माननीय बच्चूभाऊ कडू यांनी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली, त्यांच्यासोबतही कुण्या नेत्याची साथ त्यांना मिळालेली नाही. राजू शेट्टी यांनी मुंबईला आम्ही जो वाहतूक होतो, रोजचा माल, भाजीपाला असो, दूध असो, हा अडो, असंही सांगितलं. रघुनाथदादा पाटील यांनी असं सांगितलं की आम्ही 15 तारखेपासून कुठलाच माल मुंबईला जाऊ देणार नाही, मुंबई ठप करू, परंतु तेही काही झालेलं नाही. शेतकरी मित्रांनो, कुठेतरी शेतकरी एकटा पडत आहे, ह्याच्यावरून हे स्पष्ट होत आहे. कारण जे एकत्रित होत असताना आता एकदमच सर्व गोष्टी जेव्हा शांत होतात, त्यामागं कुठंतरी काहीतरी घोळ आहे असं स्पष्ट दिसतंय. त्यामुळं शेतकऱ्यांना आता कर्जमाफी मिळेल की नाही, हाही मुद्दा आता निर्माण झालेला आहे. विषय असा आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार म्हणून जे नेते आज आंदोलनात उतरण्याची तयारी करत होते, ते सर्व शांत झालेत. फक्त एक माणूस लढतोय, तो म्हणजे बच्चूभाऊ कडू. परंतु एकट्या बच्चूभाऊ कडून कर्जमाफी मिळू शकत नाही. शेतकरी मित्रांनो, त्यांना सर्व नेत्याची साथ मिळणं गरजेचं आहे, त्यांना सर्व शेतकऱ्यांची साथ मिळण्याची गरजेचं आहे. परंतु बच्चूभाऊ कडू यांनी आज 14 तारखेपासून आंदोलनाला सुरुवात करू, जागर सभा घेऊ, असं एक नियोजन केलंय, परंतु बाकीचं जे आंदोलन आहे ते जूनमध्ये ढकललेलं आहे. शेतकरी मित्रांनो, शेतकरी हा मे महिन्यामध्ये असो, एप्रिल महिन्यामध्ये असो, मोकळा असतो शेतकरी आंदोलनासाठी, परंतु जूनमध्ये तो शेतकरी आंदोलनास येऊ शकत नाही. कारण जून महिना असा आहे, तो शेतकऱ्याचा पेरणीचा महिना आहे. सर्व शेतकरी गुंतून जातात, तेव्हा शेतकऱ्याची साथ जून महिन्यामध्ये कमी पडू शकते. परंतु मला हा प्रश्न पडला, बच्चूभाऊ कडू यांनी जून महिनाच का निवडला कर्जमाफी आंदोलनासाठी? अख्खा मे महिना बसून होता, सर्व शेतकरी बसून आहेत, सर्व कार्यकर्त्यांची साथ ह्या महिन्यामध्ये सर्वांना लागली असती, परंतु त्यांनी हा निर्णय का घेतला, त्यांचा तो वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु यामध्ये आपण बच्चूभाऊंना दोष द्यायचा नाही. दोष द्यायचा कुणाला, तर ज्या शेतकरी नेत्यांनी बच्चूभाऊंना साथ दिली नाही, ज्या पुढारी जे विरोधी पक्षनेते आहेत त्यांनी साथ दिली नाही, हा सर्व दोष त्यांना आपण द्यावा लागेल. कारण आज विरोधी पक्षामध्ये असलेल्या काँग्रेस पक्ष असो, राष्ट्रवादी पक्ष असो, शिवसेना उभाटा गट असो, यामधील कुठल्याच नेत्यांनी कर्जमाफीविषयी नुसते बोलले, परंतु कुणीही साथ देण्याचा निर्णय घेतलेला नाही. एक खंत शेतकरी म्हणून वाटते आणि सर्व शेतकऱ्यांना वाटतं की सर्वच नेते का विरोधात उठत नाहीत, कर्जमाफी सरकारला का मागून घेत नाहीत. त्यांनी जरी आर्थिक स्थिती चांगली नाही जरी म्हणली असली तरी तुम्ही आंदोलन का लावून धरत नाहीत. सर्व शेतकऱ्यांची इच्छा आहे की माननीय उद्धवजी ठाकरे यांनी रस्त्यावर उतरावं व कर्जमाफीची मागणी करावं.
सर्व शेतकऱ्यांची इच्छा आहे की शरद पवार यांनी रस्त्यावर उतरावं, कर्जमाफी आंदोलनाची मागणी करावी. सर्व शेतकऱ्यांची नेत्याची मागणी आहे की सर्व मान्य काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण असो व काँग्रेसचे सर्व बडे नेते असो, सर्वांनी उतरून कर्जमाफीसाठी का उतरले नाही. या सर्व गोष्टी शांत झाल्यामुळं आज कर्जमाफी फक्त एकट्या बच्चूभाऊ कडूवरच जिम्मेदारी का? त्यांना इतर शेतकरी असो, शेतकरी नेते असो, जे लोकप्रतिनिधी आहेत शेतकरी सोबत झटणारे, यांनी का साथ दिली नाही असा प्रश्न सर्व शेतकऱ्यांना पडलाय. आज कर्जमाफी शेतकऱ्यांना खूप महत्वाची आहे. विषय महत्वाचा अजून एक, कर्जमाफी बाबतच पीक विम्याचा. पीक विमा वाटप पूर्ण होत कोण्याही जिल्ह्याचं झालेलं नाही. फक्त थोडं थोडं वाटप पीक विम्याचं सर्व शेतकऱ्यांना झालेलं आहे, परंतु इतर शेतकऱ्यांचं पीक विम्याचं वाटप अजूनही रखडलेलंच आहे. शेतकरी मित्रांनो, 15 ते 20 दिवसामध्ये आता पेरणीचा मोसम येतोय. पेरणीसाठी एक गोष्ट लागत नाहीये. शेतकऱ्याला विमा नाही, अनुदान नाही, अतिवृष्टीचं अनुदानही शेतकऱ्याला मिळालेलं नाही. कुठंतरी विषय काही गोष्टी मागं चाललेत. ह्याहून थोड्या गोष्टी तुम्ही लक्ष द्या. कारण झालंय कसं, आता पेरणी 15 ते 20 दिवसावर येते. पाऊस पडल्या पडल्या पेरणीला लगबग करतो, परंतु शेतकऱ्यापाशी पेरणी करण्यासाठी पैसे नाही आहेत. खत आणण्यासाठी पैसे नाही आहेत. आता सध्या जो शेतकरी जो रानं तयार करतोय, नांगरणी डोंगरणी करतोय, तो लोकांचे पैसे उपसून करतोय. डोसक्यावरलं कर्ज आहे तसंच आहे. बँकवाला कधी घरला येईल, बँकवाला कधी नोटीस पाठवल, ही धासत शेतकऱ्याला कंटिन्यू आहे. परंतु एकही जणही त्यावर बोलायला तयार नाही आहे. कुठलीच गोष्ट व्यवस्थित चालत नाही आहे. संजय गांधी निराधार लोकांचे पैसे अडकलेले आहेत. लोटच्या लोट तहसीलमध्ये जात आहे. वृद्धावस्थेत सर्व लोक तिथे जाऊन बसतायत, दादा माझी पगार का पडत नाहीये. या सर्व गोष्टीचा विचार राज्य शासनानं करणं गरजेचं आहे. परंतु कर्जमाफीच्या आंदोलनामध्ये इतर नेते का उतरले नाहीत, हा मोठा प्रश्न आहे. एकटं बच्चूभाऊ कडू पळतोय, बाकीचे लोक का साथ देत नाहीत? कर्जमाफी होणार नाही आहे म्हणून साथ देत नाही आहेत, की अजून काही गोष्टी आहेत म्हणून साथ देत नाही? फक्त एकट्या शेतकऱ्यालाच साथ द्यायची नाही, इतर कोण्याही गोष्टीला कोणीही साथ देतं, परंतु शेतकरी म्हणलं की कोणी साथ द्यायला तयार होत नाही. शेतकरी राजाला साथ देणारं कुणीही नाही आहे. फक्त सरकार जितकं देईल तितकं घेऊन बसणारा माणूस म्हणजे फक्त शेतकरी आहे. कर्जमाफी होईल या आशेनं शेतकऱ्यानं कुठलेही उपसोपसी न करता मार्च एंडपर्यंत वाट बघितली, परंतु ऐन मार्च एंडच्या वेळेस अजितदादा पवार यांनी सांगितलं की कर्ज भरा 2 दिवसात. 2 दिवसात शेतकऱ्यांनी कुठले पैसे आणून कर्ज भरायचे? आज तोच शेतकरी थकबाकीदार झालाय. तो थकबाकीदार शेतकऱ्याला आता चिंता लागली आहे की कर्ज कशानं भरू, पेरणी कशानं करू. या सर्व गोष्टी आज शेतकऱ्याच्या मनामध्ये आहेत. शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्याला जर आता उद्या जर बी भरणा करायचा म्हणला तर थोडे पैसे लागत नाहीत. बी भरणा करावं लागल, पेरणी आहे, खत आणावं लागल, अजून पीक विमा भरावा लागल. पीक विमा भरायला आता रुपया नाही आहे. पीक विमा आता पैसा नाही मित्रांनो. पैसे भरलो तरच पीक विमा, नाही तर मिळतही नाही. त्यातही अजून घोळ, पीक विमा भरलो तरीही तुम्हाला 3 ट्रिगर रद्द करण्यात आले आहेत. फक्त राज्य शासनाच्या एका पीक कापणी अहवालाच्या आधारावर पीक विमा मिळणार आहे. त्यामुळे पुढचाही आधार तुमचा निष्ठत चाललाय. आता तर निष्ठलेलाच आहे, पण पुढचाही आधार निष्ठलेलाच आहे. नमो शेतकरी योजनेचे 3000 वाढीव देतो म्हणले, ते पण देणार नसल्याचे स्पष्ट केले. लाडकी बहीण योजनेचे पैसे 2100 रुपये करतो म्हणले, 1500 रुपयेमध्येच भागवाभागी चालू आहे. शेतकरी म्हणलं की फक्त शेतकऱ्यावर अन्याय आणि इतर कुणावरही अन्याय नाही. इतर कुठल्याही गोष्टीचे आंदोलन करायचे म्हणले की लोटच्या लोट कोट गोळा होतात, परंतु शेतकरी आंदोलन करायचं म्हणलं की आज शेतकऱ्याला साथ मिळत नाही. शेतकरी मित्रांनो, शेतकरी आंदोलन चळवळ जी होती जुनी, ती चळवळ कुठंतरी मुडीत निघत आहे. ह्याच्यावर हे स्पष्ट दिसत आहे. कारण जसं आंदोलन करावं लागतं तसं आंदोलन सध्या होत नाही आहे. शेतकऱ्यांची साथ कर्जमाफी आंदोलनाला मिळत नाही आहे. याला कारणीभूत आपण स्वतःच आहोत. कारण बच्चूभाऊ कडूने 2-3 वेळेस प्रयत्न केला, परंतु जितकी लोक जमा व्हायची गरज होती तितके लोक त्यांना जमा झालेले नाहीत. परंतु आता भविष्यात तरी शेतकऱ्यांनी त्यांना साथ देऊन काहीतरी निर्णय होईल या आशेवर त्यांना साथ देणं गरजेचं आहे.
परंतु एकट्या बच्चूभाऊवर कर्जमाफी होईल असं मला वाटत नाही आहे. कारण याला काँग्रेस पक्ष असो, उबाटा गट असो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो, सर्वांनी एकत्रित येऊन बच्चू कडू यांना साथ द्यावी लागणार आहे, रघुनाथदादा पाटलांनी साथ द्यावी लागणार आहे, तर कुठेतरी कर्जमाफीचं घोडा आड. युट्यूबर ज्ञानेश्वर पाटील खरात यांनी साथ द्यायला सुरुवात केली आहे, परंतु एकट्यानं काही होत नाही. त्यांना सर्व शेतकऱ्यांनी साथ देणं गरजेचं आहे. कर्जमाफी आंदोलन जिथं जिथं आहे तिथं आंदोलनात सर्व शेतकऱ्यांनी सहभागी होणं गरजेचं आहे. तेव्हाच शेतकरी कर्जमुक्त होऊ शकतो. यावरून हे स्पष्ट होतं की सर्व गोष्टी शेतकऱ्यावर येऊन पडत आहेत, शेतकऱ्याच्या डोक्यावर येऊन पडत आहेत. शेतकऱ्याला कर्जमाफी नाही, शेतकऱ्याला नमो अनुदान नाही, शेतकऱ्याला मालाला भाव नाही, शेतकऱ्याची कर्जमाफी नाही, शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही आणि शेतकऱ्यावरच अजून परत पीक विमा भरण्यासाठी पैशाचा डोंगर. शेतकरीच का समजत नाही, समजणंच फक्त शेतकऱ्यालाच का? हा अन्याय शेतकऱ्या एकट्यावरच का? इतर गोष्टी सर्व गौण धरून तुम्ही फक्त शेतकऱ्यावरच अन्याय करण्याची मोहीम राज्य शासनाने का धरली? मान्य राज्य शासनाला माझी एवढीच विनंती आहे सर्व शेतकऱ्याकडून, बच्चूभाऊ कडू आंदोलन करू अथवा न करू, आंदोलन ते करतीलच, परंतु कर्जमाफी हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे शेतकऱ्यांसाठी. आणि त्याचबरोबर जो इतर जिल्ह्यातला काही जिल्ह्यातला पीक विम्याचं वाटप रखडलेलं आहे ते वाटप लवकरात लवकर राज्य शासनानं करावं, जेणेकरून शेतकऱ्यांना उद्या खरीप हंगामासाठी पैसे मिळतील. ज्या शेतकऱ्यांनी KYC केली आहे त्यांचं अतिवृष्टीचं अनुदान तात्काळ टाकावं, जेणेकरून त्याच्या पेरणीची व्यवस्था होऊ शकेल. काही शेतकऱ्यांनी तर रानं तयारसुद्धा केलेली नाही आहेत. पीक विमा येईल, पीक विमा आल्यानंतर मी माझे रानं तयार करेन, परंतु तेही तयार करायला तेही पैसे राज्य शासनामार्फत विम्याचे येत नाही आहेत. मान्सून पूर्व पाऊस सध्या पडत आहे त्या पिकाचं नुकसान होत आहे, परंतु राज्य शासन अजून उर्वरित जो 2024 खरीपचा पीक विमा आहे तोही टाकण्याच्या मनस्थितीत नाही. तो कधी पडेल? ते पैसे पडले तरच उद्या शेतकरी पेरणी करू शकल, नाहीतर शेतकरी सध्या शेतकऱ्यापाशी काही नाही आहे. शेतकऱ्यावर असा अन्याय होत गेला तर शेतकरी रोज आत्महत्या करतील. राज्य शासनानं तात्काळ पीक विम्याची रक्कम उर्वरित शेतकऱ्यांची खात्यावर टाकावी व कर्जमाफीबाबत योग्य तो निर्णय घेऊन शेतकऱ्यांना आधार द्यावा अशी सर्व शेतकऱ्यांची इच्छा आहे. आणि माझ्या चॅनलच्या माध्यमातून ही इच्छा आहे की सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी राज्य शासनानं करावी आणि जो उर्वरित शेतकऱ्यांचा पीक विमा आहे तोही पीक विमा तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात टाकावा, जेणेकरून उद्याच्या खरीप हंगामासाठी त्याच्या पेरणीसाठी पैसे त्याला होतील. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. अशाच कर्जमाफीविषयी, पीक विम्याविषयी, कर्जमाफी आंदोलनाविषयी सर्व अपडेट आपल्या चॅनल मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व सपोर्ट